Hello, good morning to all my dear friends. Today we are going to start a very interesting concept related to the friction, limiting equilibrium. Okay, what is meant by the limiting equilibrium? The condition in which the body is just on the point of motion. The condition in which the body is just on the point of motion in the direction of applied force is known as limiting equilibrium. लिमिटिंग इक्विलिब्रियम म्हणजे काय बघा बाळांनो, लिमिटिंग इक्विलिब्रियम ही कंडिशन आहे. या कंडिशन मध्ये आपण करतोय काय, या कंडिशन मध्ये आपण काय करतोय बघा, या कंडिशन मध्ये आपण काय करतोय, लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये बॉडी जे आहे, आता इथं बघा तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल की हा जो ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टला आपल्याला पुश करायचा ह्या डायरेक्शनला, बरोबर. इथं आपण फोर्स लावलेला आहे. विथ द हेल्प ऑफ दिस मॅन आपण काय करतोय, अप्लाइड फोर्स लावतोय, पण बॉडी पण मूव्ह होत नाहीये आणि आपला फोर्स जो आहे तो पण तिथल्या तिथचा आहे. म्हणजेच काय बघा, फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे आता बॉडी अप्लाइड फोर्स जो आहे तो आपण इथं लावलाय, अप्लाइड फोर्स आता आपण इथं लावलाय आणि अप्लाइड फोर्स इकडे लावल्यामुळे फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा असणार आहे, हे अपोजिट डायरेक्शनला असणार आहे अशा प्रकारे, बरोबर. मग आपल्याला एक अशी कंडिशन मिळते जिथं बॉडी पण मूव्ह होत नाही. म्हणजेच काय, फ्रिक्शन जे आहे ते फ्रिक्शन हे एक्झॅक्टली इक्वल राहतं कुणाबरोबर, अप्लाइड फोर्स बरोबर. म्हणजेच काय बघा, समजा मी अप्लाइड फोर्स पी इथं लावला, दिस इज अप्लाइड फोर्स पी, आणि इथं समजा मी फ्रिक्शन फोर्स एफ घेतला, तर काय होतं बघा, लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये दिस एफ शुड बी इक्वल टू this force F, that is a frictional force F should be equal to applied force P. म्हणजेच काय, आपल्याला अशी कंडिशन मिळते, इक्विलिब्रियम कंडिशन मिळते जिथं फ्रिक्शन फोर्स आणि अप्लाइड फोर्स हे एकमेकाला एक्झॅक्टली इक्वल आहेत. ती जी कंडिशन आहे ना, त्याला लिमिटिंग इक्विलिब्रियम असं म्हणायचं. दिस लिमिटिंग इक्विलिब्रियम कंडिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिमिटिंग इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आपण 3 इक्विलिब्रियमच्या कंडिशन वापरू शकतो. कुठल्या कुठल्या वापरू शकतो, तर समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर दुसरी कुठली वापरू शकतो, समेशन ऑफ एफ वाय इट इज इक्वल टू 0. आणि त्याच्यानंतर समेशन ऑफ मोमेंट इट इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल फोर्सेस सगळे 0 असणार आहेत, त्यांचं जे समेशन आहे ते. व्हर्टिकल फोर्सेसचे समेशन 0 असणार आहे, आणि मोमेंट जे आहे ह्या ऑब्जेक्ट कुठल्याही एका पॉइंटवर आपण मोमेंट काढतोय, कुठल्याही एका पॉइंटवर जे आपलं मोमेंट असणार आहे ते पण काय असणार आहे, 0. या 3 कंडिशन आपण इक्विलिब्रियम चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत. त्यामुळे लिमिटिंग इक्विलिब्रियम स्टेट ही फार महत्वाची आहे, कारण अनालिटिकल कंडिशन ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय त्यावेळी ती बॉडी लिमिटिंग इक्विलिब्रियम स्टेटला आहे असं मानून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. ओके, कन्सेप्ट समजले असेल. परत एकदा सांगतो, व्हॉट इज लिमिटिंग इक्विलिब्रियम. लिमिटिंग इक्विलिब्रियम इट इज द कंडिशन in which the body is just on the point of motion in the direction of applied force. Okay, our next concept is limiting friction. आता limiting friction म्हणजे काय, लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये जे आपल्याला फ्रिक्शन मिळालं त्याला काय म्हणायचं, लिमिटिंग फ्रिक्शन. द मॅक्सिमम फ्रिक्शन दॅट कॅन बी जनरेटेड बिटवीन टू स्टॅटिक सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. व्हॉट इज द लिमिटिंग फ्रिक्शन. साधं सोपं सांगतो, मगाच्या स्लाइड मध्ये जसं आपण बघितलं की लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये जे आपल्याला फ्रिक्शन मिळाले ना त्याला आपण लिमिटिंग फ्रिक्शन असं म्हणतोय. ओके, द मॅक्सिमम फ्रिक्शन इट इज द मॅक्सिमम फ्रिक्शन that can be generated between two static surfaces in contact with each other. Okay, next one, next concept is coefficient of friction. This concept is very important. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण हे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय बघा. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन मध्ये नेमकं होतं काय, इथं बघा, समजा आपला एक ऑब्जेक्ट आहे, असा ऑब्जेक्ट आणि आपण हा सरफेस आहे, हा जो आहे तो सरफेस आहे, त्याच्यावरती आपण काय ठेवलाय, हा ऑब्जेक्ट ठेवलाय. ऑब्जेक्टला काहीतरी वेट असणार, ते वेट ऑब्विसली डाऊनवर्ड डायरेक्शनला W न आपण दाखवतोय. ज्यावेळी आपण किंवा बॉडी सरफेस वरती वेट लावते त्यावेळी ऑब्विसली हा जो सरफेस आहे तो वरच्या डायरेक्शनला काय देतो, रिॲक्शन देतो, बरोबर आहे. त्याला आपण आर्यन असं म्हणतोय. आर्यन म्हणजे काय, नॉर्मल रिॲक्शन, बरोबर.
नॉर्मल का म्हणायचं त्याला, कारण ह्या सरफेस बरोबर ती बरोबर परपेंडिक्युलर डायरेक्शनला असते म्हणून त्याला नॉर्मल रिएक्शन म्हणायचं. आता बघा समजा मी अप्लाइड फोर्स P, मला बॉडी ह्या डायरेक्शनला मूव्ह करायची आहे राईट साईडला, त्यामुळे मी P जो फोर्स आहे अप्लाइड फोर्स P तो ह्या डायरेक्शनला लावला. ज्यावेळी मी अप्लाइड फोर्स P ह्या डायरेक्शनला लावतोय सेम टू सेम टाइमला फ्रिक्शन फोर्स जनरेट होणार आहे. इथं फ्रिक्शन फोर्स इथं कुठेतरी जनरेट होणार आणि फ्रिक्शन फोर्स जो आहे तो एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला जनरेट होणार आहे. मग लिमिटिंग इक्विलिब्रियम स्टेटला काय होतं बघा, दिस F इट इज इक्वल टू फोर्स P. हा जो F आहे ना तो अप्लाइड फोर्सची काय असतो, इक्वल असतो. ओके. आता एक्सपेरिमेंटली काय फाउंड झाले बघा, एक्सपेरिमेंटली काय फाउंड झाले, हा जो फ्रिक्शन फोर्स आहे तो नॉर्मल रिएक्शनची प्रपोर्शनेट आहे. म्हणजेच काय बघा, जसजशी नॉर्मल रिएक्शन वाढेल तसतसा फ्रिक्शन फोर्स पण वाढणार आहे. जसजसा फ्रिक्शन फोर्स वाढेल तसतसं नॉर्मल रिएक्शन पण वाढणार आहे. म्हणजेच काय बघा, दिस फोर्स एक्सपेरिमेंटली फाउंड झाले ना ते F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द Rn. F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द Rn. म्हणजेच काय बघा, जसजसा फ्रिक्शन फोर्स वाढेल तसतसं नॉर्मल रिएक्शन पण वाढणार. जसजसा फ्रिक्शन फोर्स कमी होईल तसतसं नॉर्मल रिएक्शन पण काय होणार, कमी होणार. ओके. आता हे जर प्रपोर्शनेट साइन जर आपल्याला काढून टाकायचं आणि तिथे इक्वल पाहिजे असेल तर मी काय करतोय बघा, हे फक्त सॉल्व्ह करतोय. F इज इक्वल टू प्रपोर्शनेट साइनच्या जागी फक्त इज इक्वल टू लिहिलं. जर आपल्याला प्रपोर्शनेट साइन काढून टाकायचं असेल आणि तिथे इक्वल द्यायचं असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट लागतो. त्या कॉन्स्टंटला आपण म्यू असं म्हणूयात, म्यू इंटू Rn. इथपर्यंत समजलं असेल. आता बघा बाळांनो, हा जो म्यू आपण घेतलेला आहे म्यू, ह्या म्यूलाच आपण काय म्हणतोय, कोइफिशियंट ऑफ, त्या म्यूलाच आपण काय म्हणतोय, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असं म्हणतोय, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असं म्हणतोय. बरोबर, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. म्यू इज नथिंग बट कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ओके. our next concept is, इथं तुम्हाला समजलं असेल बघा, लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स F is directly proportional to the normal reaction. so F is directly proportional to the R आणि त्याच्यानुसार आपण F is equal to mu R केलं. mu is equal to coefficient of friction. now coefficient of friction, आता coefficient of friction म्हणजे काय, mu is equal to F divided by R. म्हणजे जर डेफिनेशन कशी सांगायची कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची, इट इज द रेशो ऑफ फ्रिक्शनल फोर्स F and resultant reaction R. What is the coefficient of friction? It is the ratio of frictional force F and normal reaction किंवा resultant reaction R. ओके, त्यालाच आपण काय म्हणतोय, coefficient of friction. क्लिअर झाला असेल. इथं बघा बाळांनो, ही एक कन्सेप्ट फार महत्वाची आहे. जसं मी मगाशी ड्रॉ करून दाखवलं तुम्हाला, इथं हा जो ऑब्जेक्ट असेल आणि हा जो सरफेस असेल आणि आपल्याला मोशन ऑब्जेक्टला जर या डायरेक्शनला द्यायचे असेल, ओके, अशा डायरेक्शनला जर आपण फोर्स लावला तर फ्रिक्शनल फोर्स ह्या डायरेक्शनला लागणार. ओके, बॉडीचा जे मास आहे किंवा वेट आहे ते ह्या डायरेक्शनला असणार आणि सरफेस जो आहे, हा जो सरफेस आहे, हा सरफेस वरच्या डायरेक्शनला काय करतो, नॉर्मल रिएक्शन Rn देतो. ओके, नेक्स्ट थिंग, इथं अजून क्लिअर झाला असेल तुम्हाला. परत हा ऑब्जेक्ट आहे, आपण अप्लाइड फोर्स F जर इकडे लावला तर फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनला लागणार, नॉर्मल रिएक्शन वरती जाणार आणि हे जे आहे ते वेट जाणार. ओके, ही डायग्राम फार महत्वाची आहे. हा जर सरफेस असेल, सरफेस वरती मी असा ऑब्जेक्ट ड्रॉ केला, ठेवला, तर ऑब्जेक्टचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन येणार अशा पद्धतीनं, वेट W. बरोबर, त्याच्यानंतर वरच्या डायरेक्शनला नॉर्मल रिएक्शन येणार. बरोबर, समजा मी अप्लाइड फोर्स P या डायरेक्शनला लावला P, तर फ्रिक्शन फोर्स कुठल्या डायरेक्शनला येणार, या डायरेक्शनला फ्रिक्शन फोर्स येणार. ही डायग्राम जी आहे ना, ही डायग्राम फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा. ओके बाळांनो, आपण इथं थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या ज्या टर्म्स आहेत फ्रिक्शन चॅप्टर मधल्या त्या शिकूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.